जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनल वरती। तर तुम्ही बघू शकता आज आमची पूर्ण फॅमिली आलेली आहे। हे आमचे दादा आहेत, माझे काका, पप्पांचे भाऊ, हे आमचे पप्पा आहेत किंग। तर आज आम्ही आमची पूर्ण फॅमिली चाललो आहे कोकणला। कोकणमध्ये म्हणजे गणपतीपुळेला चाललोय। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पूर्णपणे शेवटपर्यंत। चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। आणि अशा पद्धतीने मयूरभाईंनी नारळ फोडून जर्नीला सुरुवात केलेली आहे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। मित्रांनो, आपल्या जर्नीला सुरुवात झाली आहे। आता आपण इथनं जाणार आपल्या मोर्या मिसळवरती। तिथं जाऊन आपण थोडाफार नाश्ता करून आपल्या सैरला सुरुवात करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। खूप वेळा पाहिला असं आपल्या व्हिडिओज मध्ये जाता जाता आपले घरचे खूप मोठे भक्त आहेत स्वामींचे। तर आपण इथं दर्शन घेऊन जाणार आहेत, कारण प्रवासामध्ये काही अडचण नको, त्यामुळे आपण दर्शन घेणार मस्तपैकी स्वामींचं। जरा मी काल चिकन खाल्लं गुरुवारी, तर माफी मागतो स्वामींना की चिकन खाऊन चुकलं, कारण उलट्या वगैरे खूप झाल्या मला। तर परत गुरुवारी चिकन नाही खाणार मित्रांनो। फायनली आपल्या हॉटेलवरती आपण आता नाश्ता करून निघत आहे। या ठिकाणी बघू शकता आपली गाडीमध्ये सगळे लोक बसत आहेत आणि आपले मामा लोक। मित्रांनो, मोर्या मिसळचे मालक या हॉटेलवरती आता नाश्ता करून आम्ही निघत आहे। हँडसम बॉय, भाऊ, हँडसम भाऊ, सबस्क्रायबर डायरेक्ट 100%। डायलॉग ऊस कधी विकायचा आपला? नाही स्टोरी लिहिता ना तुम्ही डायलॉग तसली। डायलॉग आता सगळे संपलेले आहेत। आता डायलॉग टाकणार आहे कम बॅकच्या जागी, आता बॅक पॅक करायची वेळ आली। जोगेश्वरी डायलॉग, एक डायलॉग नाना भाई की झलक सबसे आलय। नाना भाई व्हिडिओ क्रॉप करून बनवून आमचं पाठवू ना। हा चालेल, आमचं तेवढं आम्ही आमचं गाणं ठेवतो, काय अडचण नाही। ओके गाईज, मित्रांनो आम्ही एकदम काय स्थिती आपले कैदी लोकांचे कपडे घातलेत। मयूरभाई की चॉईस सबसे अलग। हे देखो, आतंक खोडवे आणि घातक शिंदे। नात करते काय कोकणात यायलाच लागते, नात करते यायलाच लागते। तुम्ही बघू शकता आमचा सुळा बी तयार झालेला आहे। सुळा बघू शकता, चष्मा दाखव सुळाचा। भाई ये मेरे इधर ही लगते, सुळा नहीं चष्मा भाई ये तो भाई मेरे इधर ही लगते। भाई तू सुळाचा चष्मा देखो दोस्तों। उंदीर मामा की जय। आज आमची मम्मी कसली तयार झाली। मम्मी उठ, स्वीट 16। आजकालच्या तरुण पूर्वी एवढं चांगलं दिसत नाही। तुम्हारी खूबसूरती का राज क्या है? मी कधीही कॉस्मेटिक वापरत नाही। संतूर साबण। हा, हे बघा, हे कॉस्मेटिक विदाउट कॉस्मेटिक। ही संतूर आणि हे कोळसा नाही, लाईफ बॉय। गाईजानो, आम्ही चाललो आहे आता। आपण चाललोय गणपतीपुळेला। गणपतीपुळेवरती गणपतीचं दर्शन घेणार, त्यानंतर बीचवर जाणार, एन्जॉय करणार। साइड बीच, एन्जॉय इन बीच। नेक्स्ट प्लान इज रूम होटल नेक्स्ट प्लान आरेवारे बीच। उसके आफ्टर दैट होटल इज सोइंग ला काय म्हणतो, स्लीपिंग। और and then शिप और गो टू होम। यस ब्रो, फायनली आपण आता गणपतीपुळेला आलेलो आहे। तुम्ही बघू शकता गाडी या ठिकाणी लावली आहे, मागे तुम्ही गर्दी बघू शकता। आता आतमध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घ्यायचंय। हे बघा, हे एंट्रन्स आहे मित्रांनो। या ठिकाणाहून आपल्याला आत जायचंय। आतमध्ये खूप मोठी रांग असणार आहे, तिथून आत जाऊया। पहिला मित्रांनो, आम्ही मागच्या वेळेस आलतो त्यावेळेस तुम्ही बघू शकता इथनच गर्दी सुरू झाली, पण यावेळेस गर्दी कमी असल्यामुळे रांग खूप पुढे आहे। मित्रांनो, आपण आता गणपतीचं दर्शन घेतलं आहे। तुम्ही मंदिर बघू शकता मागे। दादा, कसं आहे मंदिर? एकदम खास, एकदम मस्त मंदिर आहे। मागं बघू शकता कसं एकदम किंग। आणि या मंदिरासमोरच तुम्ही इकडे बघू शकता बीच। आणि आमची पोरं बघा तुम्ही,
इथं पाय भासतायत तरी पण कसे वरती उभा राहून बीच बघण्यासाठी यांची मिठी बघा. आमच्या पोरांना बीचवर जाण्याची खूप उत्सुकता लागली आहे. तर आता बघूया, जाऊया. आता 12ला आरती आहे गणपतीची, तर ती आरती घेऊन आपण बाहेर जाऊया असं आमचं चालू आहे जरा नियोजन. मित्रांनो या गोल मध्ये बसणार आहे आम्ही. हाँ ठीक है जैकेट विकेट पहनेंगे अभी. ये गोल है, इसमें बैठने वाले आपण याच्यात बसणार आहे. आता बघू मित्रांनो, राईड मध्ये चाललोय मी आता. ह्या राईड मध्ये बसणार आहे. साक्षी पडली. मित्रांनो आमची गोल राईड झालेली फायनली. राईड मध्ये साक्षी पडलेली आमची. लाट आली डायरेक्ट साक्षी दुप दुप. मित्रांनो आता आम्ही ड्रॅगन राईड मध्ये बघू शकता तुम्ही. आता कैसा लग रहा तुमको? पकड के बैठो. चालू हो गया. मित्रांनो फायनली आपली ड्रॅगन राईड पण सक्सेसफुली झाली. कशी होती राईड काकू? कशी होती राईड? याच्यात नाही पडली आमची सुळी. मित्रांनो राईड्स वगैरे झालेले आहेत, मस्तपैकी मजा यायला लागली आहे. बहुत शकदी एवढ्या उन्हामध्ये थंड गोळा खाण्याची मजा आहे ना, ती कशातच नाहीये. हे बघा, हे बघा आमची काकू. आपलं गणपतीपुळेवरती आता फिरून झालेला आहे. आमची सगळी माणसं दमलेली आहेत, त्यामुळे आता आम्ही रूमवर चाललोय. रूमवर जाऊन थोडाफार आराम करणार, त्यानंतर पुढची ट्रिप म्हणजेच आरेवारे आणि जे तुटलेलं जहाज आहे जे आफ्रिकेहून आलेलं आहे ते जहाज बघायला आपण जाणार आहोत. हे बघा, हाच तो प्राणी जो आपल्या त्या गोल राईड मध्ये असा मध्ये टप्पी खाऊन बॉल पडतो तसा पडलेला हाच तो व्यक्ती. आणि याला वाचवायला मी निडर ओंकार शिंदे. मी उडी मारली पाण्यामध्ये. डुबला होता. काय नाही डुबलेला, आपले को डुबाने वाला अभी तक समुद्र पैदा नाही हुआ. माझ्या उडी मारली म्हणजे मी डुबवलं तुला. चल निकल. मला वाटलं की मेली तर मग आमच्या घरातली कामं कोण करणार, त्यामुळे मग म्हणलं वाचवा हिला. काय आणते एवढ्या साधी सुधी मोत मारायची नाही. उससे भी बुरा. आता आम्ही इथे बाहेर बसलो होतो रूमच्या वर. आम्हाला माहितच नव्हते आंब्याचं झाड आहे, तर वरनं एक आंबा पडलेला आहे, एकदम असला गोड आहे ना आंबा. आंब्याचं पोस्टमॉर्टम मयुरशेट करत आहेत. ते नाही की गाज दे की बेकार आहे मला. काढतो की सगळं नाही. मित्रांनो आम्ही जिंदगीत कधी सनस्क्रीन लावलं नाही, आता आम्ही बहिणींमुळे लावावं लागते आम्हाला. गाइस अभी अपना आराम विराम हो गया है. अभी सनस्क्रीन लगा के अपन इधर से निकल रहे हैं. अभी जाने वाले अपन आरेवारे बीच. अभी सब लोग का मतलब सोके ओके हो गया है. अभी जाएंगे आरेवारे बीच, उसके बाद जाएंगे वो जहाज देखने जो साउथ अफ्रीका से होके हुए डायरेक्ट कोकन के किनारे पट्टी पे आकर टकरा गया, तो उसको देखने जाएंगे. गाइस वी आर एट आरेवारे बीच. विल सी यू, विल शो यू जो हो रहा है पहली दफा है मित्रांनो आम्ही बघा हे काय घेऊन आले. आपल्या कंपनीचं आहे, कंपनीमध्ये जे आपलं जॉईनिंग किट आहे त्यामध्ये जो स्पीकर भेटलेला तो आपण घेऊन आलेलो आहे. गाणे वाजवत मस्तपैकी. आता कॉपीराईट नाही पडलं पाहिजे फक्त, त्यामुळे मी कंटिन्यू बोलत राहते. जर मी बोलायचं थांबलं त्याला कॉपीराईट पडा. शिवाय भाई देख केले ना भाई, कॉपीराईट पडना नहीं चाहिए व्हिडिओ में. मित्रांनो हे सुप्रसिद्ध आरेवारे बीच आहे. गर्दी पाहू शकता. एवढी जास्त गर्दी नाहीये कारण अलिबाग गणपतीपुळेच्या बीच याच्यापेक्षा जास्त गर्दी होती. एवढी तयार होऊन किधर जा रही तू? घूमने. किधर घूम रही? अरे वारे बीच पे हम घूम रहे. भाई लेकर
और ये हमारी काकू नारळ कुठून येत असते नारळ झाडाचे पडलेले आहेत. ओय, ये देखो गाइस, ये देखो ऊपर से झिप लाइन जा रही, झिप लाइन. हे बघा आमचं हे कार्ट आजारी होतं तरी पण पाण्यात किती पळते बघा. हे बघा चड्डी काढून पळायला लागले, पाणी म्हणून पुढं पळते. हे बघा मित्रांनो, आम्ही आता त्या लोकेशन वरती आलेलो आहे जहाजाच्या. तर हे लोकेशन आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये बी टाकतो, जर कोणाला यायचं असेल तर ते लोकेशन वरून तुम्ही येऊ शकता. बघा जे दिसतंय ना ते जहाजाचं पुढचं तोंड आहे. तर फायनली आपण त्या जहाजापाशी पोहोचलेलो आहे. तर जवळ दाखवतो तुम्हाला, आमची अजून माणसं आलेली नाही आहेत, यायला लागली आहेत. तर अशा या ठिकाणावरून तुम्हाला म्हणजे गल्ली बोळात नाही यावं लागते जहाजाकडे. काय बीचवरती येऊन नाही धडकलेलं, किनाऱ्यावरती येऊन धडकलेलं. पाणी उडताना आलं पाहिजे, पाणी उडणारे, आता पाणी उडणारे. आपली बोट वगैरे बघून झालेली आहे. आता आपलं काम आहे की आपल्याला मस्तपैकी एक कोकणी पद्धतीने जेवण करायचे, त्यानंतर रूमवरती जाऊन आराम करायचा आणि उद्याच्या दिवसाचा वेगळा ब्लॉग बनवणार आपण.